उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक महायुतीत एकत्र लढण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीने नवाब मलिकांकडे नेतृत्व दिल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीला सोबत येण्यास नकार दिलेला होता। मात्र राष्ट्रवादीकडून युतीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी शक्य तिथे महायुतीमधून लढण्यासाठी प्रयत्नशील आहे। 29 महानगरपालिकांसाठी राष्ट्रवादीकडून आढावा घेण्यात आला आहे। ठाणे शिंदेच्या शिवसेनेसोबत युती नकोच असं पत्र भाजपच्या 18 मंडल अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत महायुतीची घोषणा केली असली तरी वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेला नाहीये। त्यामुळे ठाण्यातल्या महायुती शिंदेच्या शिवसेनेविरोधात नाराजीची ठिणगी पडली आहे। ठाणे भाजपच्या 18 मंडल अध्यक्षांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत युतीला विरोध करणारं पत्र भाजपच्या ठाणे जिल्हाध्यक्ष आणि दोन्ही आमदारांनाही दिलेलं होतं। त्यानंतर या मंडल अध्यक्षांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत युती नको ही मागणी त्यांच्या कानावर घातली आहे। तसंच ती भूमिका मांडणारं सविस्तर पत्रही त्यांना दिलं आहे। ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या अनुषंगानं काल भाजप कार्यालयात महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक पार पडली आहे। जागा वाटपावर युतीतील नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी दिली आहे। तर 1 ते 2 दिवसात जागा वाटपाचा प्रश्न सुटेल असा विश्वास भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलाय। तर जागा वाटपावर सोमवारपर्यंत अंतिम निर्णय होईल असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलंय। आज जी जागांची चर्चा झाली त्यामध्ये काही ज्या जागा आहेत त्या जागा उद्यापर्यंत आम्ही वरिष्ठ पातळीवर देखील त्या नेऊन त्या जागांची देखील चर्चा होईल आणि या 2 दिवसामध्ये हे चर्चेचं जे काही आमचं चालू आहे ती चर्चा पूर्ण होईल। बघा, अंतर्गत प्रश्न असतो प्रत्येक पक्षाचा, त्यांना समजवणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं हे त्या पक्षातील नेत्यांचं काम आहे। त्यावरती मी प्रतिक्रिया देणं उचित होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।